धाराशिवमध्ये बंजारा समाजाच्या तरुणानं आत्महत्या केली आहे। पवन गोपीचंद चव्हाण असं या 32 वर्षीय तरुणाचं नाव आहे। त्याने गळफास घेत जीवन संपवलंय। बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण मिळावं या मागणीसाठी त्याने आत्महत्या केली आहे। त्याने मृत्यूपूर्वी सुसाईड नोट लिहिली होती, ज्यामध्ये मुख्यमंत्री साहेब बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटप्रमाणे अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये आरक्षण द्या अशी विनंती त्याने केलेली आहे। आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसेना आमदार आमशा पाडवी आक्रमक झालेत। वेळ पडल्यास मी सरकारमधून बाहेर पडेन, पण धनगर बंजारा यांना आदिवासींमध्ये घुसू देणार नाही असं पाडवी म्हणाले। बंजारा समाज श्रीमंत समाज आहे, अनेक चांगले नेते प्रगती करतायत असं वळवी यांनी म्हटलेलं आहे। सरकारला ब्लॅकमेल करणं थांबवा असे काँग्रेस नेते पद्माकर वळवी यांनी सुद्धा मागणी केली आहे। आदिवासींच्या आरक्षणात अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करू नका असं ते म्हणाले। येण्यासाठी आता प्रयत्न करताना दिसून येत आहे, यासाठी आंदोलनही होत आहे। आपण सत्ताधारी आमदार म्हणून काय भूमिका राहणार आपल्याला? बघा, कोणी ते गेजेट आला म्हणून आदिवासी झाला असं नाही। आदिवासी बनण्यासाठी आदिवासीच्या पोटात जन्म घ्यावा लागतो, तेव्हा तो खरा आदिवासी असतो। जरी त्याने तिथला गॅजेट लावून मागणी करत असेल, मी एक सरकारमध्ये आहे, आम्ही ते होऊ देणार नाही। त्याने कितीही केला, किती आंदोलन होऊ द्या, आम्ही आदिवासीमधून एक ना धनगरांना ना ते बंजारा समाजाला आम्ही आरक्षण देऊ देणार। बंजारा समाजाचे अनेक चांगले चांगले नेते प्रगती करतायत, चांगला श्रीमंत समाज आहे, तुम्हाला ऑलरेडी आरक्षण मिळतंय, कशाला तुम्ही ट्रायबलच्या आरक्षण मध्ये आक्रमण करतात किंवा अतिक्रमण करतात? निश्चितपणे कायद्यात तर तुम्हाला मागणी काही पूर्ण होणार नाही, परंतु राज्य सरकारच्या पुढे निवडणुका येऊन राहिल्या म्हणून आपण मागणी करायची, मग सरकारला ब्लॅकमेल करायचे थांबवा। तुम्ही 3% आरक्षण आहे ना, तुम्ही अजून वाढवून मागा ना, की आमची लोकसंख्या सरकारला पटवून द्या, एखाद्या आयोगाला पटवून द्या आणि तुम्ही आरक्षण पर्सेंटेज वाढवून मागा तुमच्या लोकसंख्येप्रमाणे। आपण आमच्या गरिबाची बाजू आम्ही लढणार, हायकोर्ट सुप्रीम कोर्टात पण लढणार, कायद्याची लढणार, रस्त्यावर लढणार, तुम्ही आमची काही चिंता करू नका।